देशात पाण्याची कमतरता आहे की पाण्याचं राजकारण चालू आहे, यामागे नक्की काय कारण असेल तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊयात. यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई सारख्या शहरामध्ये फक्त 10% पाणी साठा शिल्लक आहे. तर पुण्यात पाणी नाही म्हणून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झालाय. दिल्लीतील भूजल उपसा 137% पार गेलाय. तर देशातील IT कॅपिटल असलेल्या बंगळुरूमध्ये 7,000 पेक्षा जास्त बोअरवेल सुकले आहेत. इथे लोक 5,000 रुपयांना एक टँकर विकत घेत आहेत. ही परिस्थिती तर देशातील मोठ्या शहरांची, पण इतर शहरांची परिस्थिती याच्यापेक्षाही खराब आहे. पण सरकारला याची काही पडली का? सरकार मात्र असे प्रोजेक्ट आणते की ज्यात पाणी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. देशात नवीन डाटा सेंटर्स उभारले जात आहे, ज्याच्या कुलिंग सिस्टम मध्ये लाखो लिटर पाण्याचा वापर केला जातो. आता तर सरकारने 100% इथेनॉलला मंजुरी दिली आहे. तुम्हाला माहित आहे का, 1 लिटर इथेनॉल बनवण्यासाठी 3,000 ते 10,000 लिटर पाण्याचा वापर केला जातो. समस्या निसर्गाची नाहीच आहे, समस्या आहे भ्रष्ट नियोजन. हाच का तो विकास ज्याच्या बदल्यात आपण आपले भविष्य विकले? तुमचं याबद्दल काय मत आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.